नमस्कार. मी ॲडव्होकेट कृणाल घारे. काल रात्री महाराष्ट्र व पुण्याच्या संस्कृतीवर काळीमा फासणारी एक मोठी घटना घडली. एका इंडिव्हिज्युअलच्या अनैतिक शोकेसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी साक्षात त्याच्यासमोर लोटांगण घातलं. पुण्यामध्ये खुलेआम रात्रभर, आणि जेव्हा मी रात्रभर म्हणतो म्हणजे पहाटे 7:30-8 वाजेपर्यंत एक रेफ पार्टी चालू होती. ही पार्टी बायोडायव्हर्सिटी पार्क बावधानच्या हिल्सवर NDAच्या बाउंड्री शेजारी झाली. आणि लपून छपून नाही, खुलेआम 10 दिवस त्याची तयारी चालू होती. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं. आणि तितकंच नाही, NDA हिल्सला लागून ड्रोन्स फिरत होते. राष्ट्रीय सुरक्षतेचं भान नाही, कुठल्याही कायद्याचं भान नाही, नागरिकांना होणाऱ्या त्रासाचं भान नाही, फक्त एका माणसाचा अनैतिक शोक. मोठे मोठे कलाकार ह्या इव्हेंटमध्ये होते. आणि फक्त इव्हेंटमध्ये नाही तर त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवरती ह्याचं स्वतःचं आभूषण म्हणून 5.5 गिग 3.5 गिग ह्याचे पोस्ट करत होते. बावधानच्या नागरिकांनी वारंवार पोलिसांना फोन केले, आवाजाबद्दल फोन केले, पार्टीबद्दल फोन केले, पण काहीही ॲक्शन झाली नाही. या उलट ज्यावेळेस कंप्लेंट होत होते तर ह्याच पार्टीमधनं गाणे वाजत होते. तर काय, किसी के बाप से नहीं डरेंगे, पार्टी हम करेंगे. अरे कुणाच्या जोरावर? खरं सांगतो, पोलिसांबद्दल मला एक आदर होता, खरंच अभिमान होता. महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला एक अभिमान होता, पण तो ह्या घटनेने त्याच्यावरती मोठा तडा गेलाय. इतके लाचार मी आपले महाराष्ट्र पोलीस कधी बघितले नाहीत. तुम्ही 6:30-7 वाजता येताना म्हणता की आम्ही गुन्हे दाखल केले. अरे कुठले गुन्हे दाखल केले? ज्या वेळेस तुम्हाला लोक फोन करत होते त्यावेळेस तुम्ही ॲक्शन का नाही घेतली? 5 लोकांनी 1 लाख बावधनकरांना वेठीस धरलं. विचार करण्याची गोष्ट आहे, नागरिकांना पण आणि प्रशासनाला पण.